तुमच्या घरात या 3 खुणा दिसतात का? समजा कानिफनाथ महाराज तुमच्या पाठीशी उभे आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रस्तावना. तुमच्या घरात काही विचित्र पण शुभ गोष्टी घडत आहेत का? कदाचित तुम्हाला वाटते की हा केवळ योगायोग आहे, पण थांबा. नवनाथांमधील अत्यंत कडक आणि जागृत सिद्ध कानिफनाथ महाराज स्वतः तुमच्या पाठीशी उभे असल्याचा हा संकेत असू शकतो. भक्तीच्या मार्गावर चालताना जेव्हा संकट चहूबाजूंनी घेराव घालतात, तेव्हा महाराज आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत. ते अदृश्य स्वरूपात तुमच्या घरात वावरत असतात. आजच्या या विशेष मालिकेत आपण अशा 3 गुप्त खुणांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या साध्या डोळ्यांनी दिसत नाही, पण त्या तुमच्या नशिबाची कवाड उघडणार आहेत. अनुभव घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. भाग 2. पहिली खूण. सुगंधाचे गूढ. पहिली खूण म्हणजे अकल्पित सुगंध. तुमच्या घरात अचानक चंदनाचा, जटामासींचा किंवा धुपाचा असा सुगंध येतो का, जो तुम्ही लावलेलाच नाही? कानिफनाथ महाराज हे वायुतत्वावर नियंत्रण ठेवणारे सिद्ध आहेत. जेव्हा त्यांची कृपा तुमच्या वास्तूवर होते, तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते. हा सुगंध प्रामुख्याने पहाटे 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी येतो. जर तुम्हाला असा अनुभव येत असेल, तर समजा महाराजांनी तुमच्या घराचा ताबा घेतला आहे. ते तुमच्या घरातील इडापिडा दूर करत आहेत. हा सुगंध म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची पहिली आणि सर्वात मोठी मोहर आहे. भाग 3. दुसरी खूण. प्राण्यांचे वर्तन. दुसरी खूण तुमच्या घरातील किंवा परिसरातील प्राण्यांशी संबंधित आहे. कानिफनाथ महाराजांचे प्राण्यांवर, विशेषतः हत्ती आणि घोड्यांवर विशेष प्रेम होते. पण शहरात राहताना जर तुमच्या दारात अचानक एखादा पांढरा कुत्रा शांतपणे येऊन बसत असेल किंवा काळी चिमणी तुमच्या खिडकीत सतत चिवचिवाट करत असेल, तर हे शुभ संकेत आहेत. मुक्या प्राण्यांना सिद्धींचे अस्तित्व लवकर जाणवते. जर एखादा प्राणी तुमच्याकडे बघून शांत उभा राहत असेल, तर समजा की प्रत्यक्ष कानिफनाथ महाराज त्या रूपाने तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. ते तुम्हाला सांगत आहेत, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. भाग 4. तिसरी खूण. स्वप्नातील दृष्टांत. तिसरी सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे स्वप्न संकेत. तुम्हाला स्वप्नात वारंवार एखादा जुना वटवृक्ष, धूळ उडणारा रस्ता किंवा एखादा संन्यासी पुरुष दिसतो का? कानिफनाथ महाराज हे स्वप्नविद्येत निपुण आहेत. ते भक्ताला सरळ मार्ग दाखवण्यापेक्षा स्वप्नातून सूचक संकेत देतात. जर तुम्हाला स्वप्नात गळ्यात माळ असलेला किंवा हातात झोळी घेतलेला पुरुष दिसला, तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमची संकटे संपली आहेत. महाराज स्वतः तुमच्या स्वप्नात येऊन तुमच्या भविष्यातील संकटांची चाहूल देत आहेत आणि तुमचे रक्षण करत आहेत. हा दृष्टांत म्हणजे तुमच्या भक्तीचे फळ आहे. भाग 5. आर्थिक बदलांची चाहूल. जेव्हा कानिफनाथ महाराज तुमच्या पाठीशी उभे राहतात, तेव्हा सर्वात पहिला बदल तुमच्या आर्थिक स्थितीत जाणवू लागतो. तुमच्या अडकलेल्या कामांना अचानक गती मिळते. ज्या पैशांची तुम्ही आशा सोडली होती, ते मार्ग मोकळे होतात. ही केवळ नशिबाची साथ नाही, तर महाराजांची कृपा आहे. तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी किंवा देवघरात जर तुम्हाला अचानक एखादे जुने नाणे किंवा मोरपंख सापडले, तर तो महाराजांचा प्रसाद समजा. ते तुमच्या घरातून गरिबीचा नायनाट करत आहेत. हा बदल दर्शवतो की तुमच्या कष्टाला आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. महाराजांवर विश्वास ठेवा, मार्ग सापडेल. भाग 6. घरातील वातावरण बदल. महाराजांच्या वास्तव्याची आणखी एक खूण म्हणजे घरातील वातावरणात होणारा कमालीचा बदल. ज्या घरात सतत कटकटी, भांडणे किंवा आजारपण असायचे, तिथे अचानक शांतता जाणवू लागते. घरातील व्यक्तींचे स्वभाव मवाळ होतात
आणि एकमेकांबद्दल आदर वाढतो. कानिफनाथ महाराज हे शांती आणि सिद्धीचे प्रतीक आहे. त्यांचे अस्तित्व घरातील वास्तुदोष आपोआप नष्ट करते. जर तुम्हाला अचानक घरात प्रसन्न वाटू लागले असेल आणि देवापुढचा दिवा जास्त वेळ शांतपणे तेवत असेल, तर समजा महाराजांनी तुमच्या घरावर आपली कृपादृष्टी टाकली आहे. आता तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत, हे निश्चित. भाग 7. शत्रुबाधा आणि संरक्षण. कानिफनाथ महाराज हे शत्रूचा नाश करणारे कडक दैवत मानले जातात. जर तुमच्या विरोधात कोणी षडयंत्र रचत असेल आणि अचानक ते लोक स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होत असतील, तर ते महाराजांचे कार्य आहे. कानफाडी सिद्धांच्या शक्तीपुढे कोणतीही करणी बाधा किंवा वाईट नजर टिकत नाही. जर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावर अचानक एखादी राख किंवा बिब्बा दिसला आणि तरीही तुमचे काहीच वाईट झाले नाही, तर समजा महाराजांच्या अदृश्य कवचाने तुमच्या भोवती संरक्षण केले आहे. ते तुमच्या शत्रूंना त्यांच्या कर्माची फळे देत आहेत. तुम्ही फक्त भक्तीत लीन राहा, रक्षण महाराज करतील. भाग 8. भक्तीची खरी पद्धत. केवळ खुणा पाहून चालत नाही, तर महाराजांना प्रसन्न करण्याची योग्य पद्धतही माहीत हवी. कानिफनाथ महाराजांना धुनी आणि भस्म अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही दर गुरुवारी किंवा एकादशीला महाराजांच्या नावाने गुग्गुळाचा धूप घरात फिरवला, तर या खुणा अधिक गडद होतात. महाराजांची भक्ती करताना मनात कोणताही कपटभाव नसावा. साधेपणा आणि प्रामाणिकपणा महाराजांना लवकर आकर्षित करतो. त्यांच्या नावाचा जप करताना विशेषतः अलख निरंजन ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. मनातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा. तुमची भक्ती जेवढी शुद्ध असेल, तेवढे महाराजांचे अनुभव तुम्हाला अधिक प्रकर्षाने आणि लवकर जाणवतील. भाग 9. प्रचिती आणि विश्वास. अनेकांना वाटते की या खुणा केवळ भास आहेत, पण ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांनाच त्यांची किंमत माहीत असते. कानिफनाथ महाराज हे नवनाथांमधील असे सिद्ध आहेत जे आजही पृथ्वीवर सूक्ष्म रूपाने संचार करतात. जेव्हा तुमची भक्ती पराकोटीला पोहोचते, तेव्हा या खुणा तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही, तर तुम्हाला बळ देण्यासाठी येतात. जर तुम्हाला वरीलपैकी एकही खूण जाणवली असेल, तर डगमगू नका. तुमची वेळ बदलली आहे. महाराजांवरचा विश्वास हाच तुमचा सर्वात मोठा आधार आहे. ही प्रचिती तुमच्या जीवनाचा कायापालट करणारी ठरणार आहे. फक्त संयम ठेवा आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा.